बजरंग बलींना आवडणारे पदार्थ कोणते? प्रसादात आपण काय अर्पण करावे? तर बजरंग बली हे रामभक्त, शक्ती, भक्ती आणि निर्भयाचे प्रतीक आहेत. त्यांना मिठा आणि साधा प्रसाद म्हणून खूप आवडतो. भक्त त्यांच्या पूजेत विशेषतः खालील प्रसाद अर्पण करतात, जे त्यांना प्रिय मानले जातात. बजरंग बलींना आवडणारे मुख्य प्रसाद कोणते? तर पहिलं आहे गुळ आणि फुटाणे, भाजलेले चणे. हा सर्वात सोपा आणि हनुमानजींना अत्यंत लाडका प्रसाद आहे. प्रसादासाठी काहीही उपलब्ध नसल्यास गुळ फुटाणे अवश्य अर्पण करावे. दुसरं आहे बुंदीचे लाडू. हनुमानजींना मिठी बुंदी किंवा बेसनची मिठाई विशेष प्रिय आहे. हनुमान जयंतीला किंवा मंगळवारी घरात बनवून चढवतात. हनुमानजींना बुंदी अत्यंत प्रिय आहे. असे मानले जाते की मंगळवारी किंवा हनुमान जयंतीला बुंदी अर्पण केल्याने आपल्या ग्रहांचे जे दोष असतील ते संपूर्ण दूर होतात. तिसरं आहे बेसनाचे लाडू. शुद्ध तुपात बनवलेले बेसनाचे लाडू हनुमानाला अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच चौथं आहे जिलेबी आणि इमरती. हे त्यांचे आवडते मिष्टान्न मानले जाते. जिलेबीचा भोग लावल्याने संकटमोचन प्रसन्न होतात. पाचवं आहे केसर भात. केसर मिसळलेला गोड भात अत्यंत त्यांना प्रिय आहे. सहावं आहे मिठी रोट चुरमा लाडू. शुद्ध तुपाने बनवलेली मिठी रोटी किंवा चुरमा. सातवं आहे नारळ. मंगळवार आणि शनिवारी नारळ चढवण्याची प्रथा आहे. आठवं आहे विड्याचं पान. विडा. हनुमानाला गोड पाण्याचा विडा अर्पण करण्याची प्रथा आहे. यामध्ये कात, चुना, सुपारी नसावी. फक्त गुलकंद, बडीशेप आणि खोबरे असावे. याला भक्तीचा विडा असेही म्हणतात. आणि इतर सगळं बघायला गेलं तर केळे, पंचमेवा म्हणजे काजू, बदाम, मनुका इत्यादी, तसेच खीर किंवा साधी फळे आपण अर्पण करू शकता. सिंदूर आणि चमेलीचे तेल. हा खाद्यपदार्थ नसला तरी हनुमानजींना सिंदूर अर्पण करणे, चोळा चढवणे हा सर्वात मोठा प्रसाद मानला जातो. यामुळे हनुमानजी लवकर प्रसन्न होतात असा विश्वास आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी गुळ, चणा, बुंदी लाडू आणि रोट हे विशेष प्रसाद म्हणून चढवले जातात. प्रसाद बनवताना शुद्धता आणि भक्तिभाव महत्वाचा आहे. प्रसाद वाटताना जय बजरंग बली असं म्हणत वाटावा. आता आपण बघणार आहोत हनुमान जयंतीच्या खास माहिती. तर मित्रांनो, हनुमान जयंती हा हनुमानाचा जन्मोत्सव आहे. हिंदू धर्मात तो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमानजींचा जन्म झाला अशी कथा आहे. तर आपण बघणार आहोत की आता कथा काय आहे. त्यांचा जन्म कसा झाला. अंजनी माता आणि केसरी यांच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. बालपणी त्यांनी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इंद्राने वज्राने त्यांची हनुवटी फोडली, म्हणून त्यांना हनुमान म्हणजे हनु आणि हनुवटी असे नाव पडले. ते पवनपुत्र, मारुती, बजरंग बली अशी अनेक नावे आहेत. महाराष्ट्रात त्यांना मारुती असे म्हणतात. तर आता आपण बघणार आहोत महत्त्व. हनुमान हे शिवाचे अवतार मानले जातात. त्यांची पूजा केल्याने संकट दूर होतात. धैर्य, शक्ती, बुद्धी आणि रामभक्ती वाढते. या दिवशी हनुमान चालीसा, सुंदरकांड पठण, उपवास, दान आणि मंदिरात जाणे शुभ मानले जाते. तर पूजा पद्धती. पहाटे स्नान करून हनुमान मंदिरात किंवा घरी पूजा करा. तेल, शेंदूर, रुईची फुले किंवा पाने अर्पण करा. षोडशोपचार पूजा किंवा कीर्तन करा. सूर्योदयाच्या नंतर प्रसाद वाटा. तर मित्रांनो, 2026 मध्ये हनुमान जयंती आली आहे. तर त्यावेळी चैत्र पौर्णिमा म्हणजेच 1 एप्रिल सुरू होत असली तरी उदय तिथीनुसार 2 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी म्हणजेच उद्या साजरी केली जाईल. शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयानंतरचा असतो. आता आपण बघणार आहोत पूजेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. तर मित्रांनो, हनुमानजींची पूजा करताना स्वच्छतेचे आणि ब्रह्मचर्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हनुमानजींची पूजा करण्यापूर्वी प्रभू रामाचे नाव घेतल्यास हनुमानजी लवकर प्रसन्न होतात. या दिवशी सामूहिकरित्या हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पठण करणे
तसेच घरासाठी सुख शांती देणारे ठरते. पूजेच्या वेळी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, उद्या हनुमान जयंती आहे. हनुमानची पूजा करणे आवश्यकता आहे. सुट्टीचा दिवस आहे. ज्यांना सुट्टी नसेल तरी त्यांनी संध्याकाळी आवर्जून हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना भेट द्यावे. तुमच्याकडून जेवढं प्रसाद होईल जो तुम्ही अर्पण करा, दान धर्म करा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करा. असाच व्हिडिओ जर तुम्हाला अजून माहिती जर जाणून घ्यायची असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जय बजरंगबली.